शार्क मासा हा जीव आपल्याला माहीत आहे. जॉज हा सिनेमा कदाचित आपण पाहिला असाल, कादंबरी वाचली असाल. तीक्ष्ण दात असणाऱ्या या भीतीदायक जीवाचा सामना करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, पोहणाऱ्या साऱ्यांनाच तसे वाटत असते. ज्या समुद्रात शार्क पोहत असतात तेथे उतरणे धोक्याचे असते. सूचना दिलेल्या तशा आशयाच्या पाट्या किनाऱ्यावर लावल्या जातात. समस्या, संकटांचा सामना हा फक्त माणसांना नाही तर साऱ्या जीवांना करावा लागत असतो. शार्क माशालाही तशा काही अडचणी, वेदनांना सामोरे जावे लागत असते. माशांच्या वाट्याला ज्या वेदना येतात त्या माणसाच्या करणीमुळे येत असतात. मासे पकडण्यासाठी म्हणून जाळी, तीक्ष्ण हुक्स लावले जातात. शार्क माशांच्या अंगाभोवती काही वेळा त्या जाळ्यांचा वेढा पडतो. त्यातून ते स्वतःला सोडवू शकत नाहीत. त्यांच्या तोंडात हुक्स, खिळे अडकतात. मासा ते स्वतः उपटून काढू शकत नाही. मासेमारीसाठी वापरला जाणारा सुरा शरीरात अडकून राहतो. जीवांना त्याच्या असह्य अशा वेदना सहन कराव्या लागत असतात. ही संकटे मानवनिर्मित आहेत. या समस्या, त्रासातून सुटका करणे शार्कला स्वतःला शक्य नसते. त्याला कोणाची तरी मदत हवी असते. पण आक्रमक असणाऱ्या या जीवाला मदत कोण करणार? त्याने मदत कोणाकडे मागायची? ही मदत त्याने माणसाकडेच मागायला हवी. माणसे त्याला तयार होतील का? होय. प्राण्यांविषयी जिव्हाळा, प्रेम असणारी कितीतरी माणसे या जगात आहेत. ज्यांना धोक्याशी खेळणे आवडते, साहस करणे हा ज्यांचा पिंड आहे, अशा व्यक्ती जगात वावरतात. आक्रमक असणाऱ्या शार्कच्या तोंडात हात घालून अडकलेला हुक काढायची हिंमत दाखवणारे मन कसे असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्रास देणारा, टोचणारा हुक, लोखंडी आकडा तीक्ष्ण दात असणाऱ्या माशाच्या जबड्यात हात घालून बाहेर काढायचा आहे. हिंस्र समजल्या जाणाऱ्या शिकारी माशाच्या तोंडात हात घालणे आणि हुक उपटणे याचे काम करणारे प्राणीमित्र जगात आहेत. एखादी स्त्री सुद्धा अशी हिंमत दाखवते. या वास्तवाचा स्वीकार करायला आपले मन तयार होत नाही. माणसांकडून मदतीची अपेक्षा करणारे शार्कचे मन आणि त्याला मदत करण्यासाठी जबड्यात हात घालण्याचे धाडस दाखवणारे मानवी मन यांचा अभ्यास व्हायला हवा. यूट्यूबवर तसे काही व्हिडिओज पाहता येतात, ते अवश्य पहा. ज्याला फिजिक्समध्ये वस्तुमान असे म्हटले जाते त्यामधून मनाची निर्मिती होत नाही हे निश्चित आहे. अन्यथा ते वैज्ञानिक उपकरणांना जाणवले असते. मन, सजगतेची जाणीव कशापासून होत असते हे अद्याप समजलेले नाही. पण साऱ्या सजीवांमार्फत जीवनाचे व्यवहार चालवणारे मन एका समान सूत्रामधून निर्माण झाले असले पाहिजे. मनाचा, सजगतेचा शोध घेण्याचा प्रयत्न निरंतर चालू राहील. मनाच्या पातळीवर आपण सारे एकमेकाशी जोडलेले असतो का? आपण सारे वैश्विक मनाचे घटक आहोत का? मन समजून घेण्यासाठी स्वतःच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करायला हवा. ध्यानाची कल्पना मांडणाऱ्या ऋषीमुनींनी फार पूर्वी हे सुचविले आहे. आपण ध्यानासाठी वेळ काढता का? नियमितपणे केलेल्या ध्यानाने मन म्हणजे काय हे कळेलच असे नाही, पण ते जाणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मनाचे व्यवहार समजून घेण्यासाठी अंतर्मुख होणे हा एकच मार्ग उपलब्ध आहे. ध्यानमार्गाने जाण्यानेच माणूस स्वतःला सुखी करील हे निश्चित. धन्यवाद.